नमस्कार, मी विठ्ठल चुकुंद्रे. सर्व प्रेक्षक बंधूंचं मी सहर्ष स्वागत करतो. आज एक नवीन वेगळा विषय घेऊन आज तुमच्या समोर येत आहे. या ठिकाणी थेऊरचा चिंतामणी गणपती या पावनभूमीमध्ये आज पुण्याला जाते वेळेस थांबण्याचा योग आला. या ठिकाणी माझे वर्गमित्र खंडू चापेकर यांच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी योगायोग लाभलेला आहे. त्याविषयी या व्यवसायाविषयी थोडीशी माहिती खंडू चाफेकर. मी जवळपास कमीत कमी 15 वर्ष झालं इथं व्यवसाय चालू आहे आमचा. आपल्याकडं लोन गार्डनची जी हरळी असते त्याचा प्रकार आम्ही बनवतो शेतामध्ये आणि ते सप्लाय करत असतो. आपल्याकडे 2-3 प्रकारचे लोन आहेत, कोरियन, पासलम आणि सिलेक्शन नंबर 1. 3 प्रकारचे लोन अवेलेबल आपल्याकडे आहेत. नाही भाडे तत्वावर, स्वतःची जमीन नाहीये. स्वतःची जमीन असती तर गुंठे विकून आम्ही मोकळे झालो असतो ना आतापर्यंत. या व्यवसायामध्ये फायदा कशा पद्धतीने होते जरा आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जरा सांगा. नाही फायदा एकरी 2.5-3 लाख रुपये 6 महिन्याला होतो. खर्च वगैरे कसा? खर्च 1-1.5 लाख रुपये होतो खर्च भाड्यासकट. तुमच्या या फॉर्मचं नाव वगैरे काय, जरी पुणे परिसरातील कोणाला जरी पाहिजे असेल तर तुम्हाला संपर्क करण्यासाठी काय? आपला संपर्क नंबर आहे 8970. आमच्या फर्मचं नाव आहे श्री स्वामी लोन सप्लायर आणि कॉन्टॅक्ट नंबर 8970569205. या ठिकाणी तसेच खंडूचे दुसरे पार्टनर बी या व्यवसायामध्ये आहेत, त्यांच्याकडून बी या आमचा दोघाचाही तोच व्यवसाय आहे. पार्टनरशिप मध्ये आम्ही करतो. व्यवस्थित आहे. आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये शेतकरी जमीन पिकत नाही, त्यामधून फायदा होत नाही म्हणून बरेच शेतकरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाही आपल्याकडे तिकडे गावाकडे कसं होतं, पाणी नसल्यामुळं काय करू शकत नाही. पाणी भरपूर लागतं याला. दुसऱ्या व्यवसाय शेतीपूरक बरेच उद्योगधंदे आहेत किंवा शेतीवर आधारित बरेच फळ उद्योग, फुलं, फळं या त्याच्याविषयी तर चांगलंच आहे, ते बी केलं तरी पण करायला पाहिजे. ते ह्याच्यापेक्षा बेनिफिट त्यात जास्त आहे, फक्त करायला पाहिजे. तुम्ही प्रॉपर कुठले? मी बीड पाटोदाच आहे. या ठिकाणी खंडूला ह्या ठिकाणी मदत करणारी त्यांचे पार्टनरशिपच म्हणायचं नाव सांग. ही संतोष गुले, ही दोघं जे कष्टाप्रमाणे जे करतात काम ते बघितलं तर म्हणजे नाही का एकदम बरं वाटतंय. जे स्वतः मला शेतीत जमलं ह्यांनी करून दाखवलेलं आहे आतापर्यंत. आणि खूप म्हणजे नाही का कष्टाळू माणसं असून ह्याच्यामध्ये फायदा पण खूप आहे. मजुरी जरी थोडीशी लागत असेल तरी फायदा पण त्या पटीने जास्त आहे. त्यामुळं हे करायला बाकीच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात काही हरकत. या ठिकाणी आताच या लॉनच्या व्यवसायाविषयी त्यांची या ठिकाणी सविस्तर अशी मुलाखत घेतलेली आहे. आणि आमच्या मराठवाड्यात, मी प्रॉपर मराठवाड्यात असल्यामुळे मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एक आव्हान करू इच्छितो की बाबांनो, आत्महत्या करण्यापेक्षा असं नवीन नवीन काय आपणाला व्यवसाय काय करता येतील, त्या पद्धतीने काय मार्गदर्शन घेऊन काय कुठल्या पद्धतीने नवीन नवीन बघून आपणाला व्यवसाय करून त्या ठिकाणी उभारणी करण्याचा प्रयत्न करावा, एवढीच मी शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.